घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये आणखीन एकाचा मृत्यू झालेला आहे। दुर्घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन हे अजूनही सुरूच आहे। होर्डिंग खाली अजूनही 10 ते 12 जण अडकल्याची भीतीही यावेळी व्यक्त केली जाते। आणि याच महत्त्वाच्या घटनेसंदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांच्याकडून। मयूर, रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरू आहे, एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते, आणखीन किती जण खाली दबले गेल्याची शक्यता वर्तवली गेली आहे? नक्कीच रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरू आहे। आता मृतांचा आकडा 14 वरून 15 वरती गेलेला आहे। एकाचा अजून मृत्यू झालेला आहे। त्यात आता मागच्या काही वेळापूर्वी आग देखील लागली होती, मात्र आग देखील झाली आहे। आणि त्यात आता जो होर्डिंग आहे त्याच्याखाली अजून किती नागरिक आहेत ते अडकल्याची भीती देखील वर्तवली। 10 ते 12 जण नागरिक अडकल्याची भीती आहे, ती अजून वर्तवली जात आहे। मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। नक्कीच धन्यवाद मयूर, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर आपण पाहतोय घाटकोपरमध्ये 2 दिवसांपूर्वीच होर्डिंग दुर्घटना झाली होती आणि यामध्ये अजून सुद्धा 2 दिवस झाले तरी सुद्धा रेस्क्यू ऑपरेशन हे सुरूच आहे। आणि आत्ताच या दुर्घटनेमध्ये आणखीन एकाचा मृत्यू झाल्याची माहिती सुद्धा मिळतेय। अजूनही हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। 10 ते 12 जण अडकल्याची भीती ही व्यक्त केली जाते। काही वेळापूर्वीच पेट्रोल पंपला आग लागली होती, मात्र ती आग आता नियंत्रणात आली आहे।